गणपतीसाठी साफसफाईची मोहीम आता घरोघरी चालू आहे आणि कौलारू खापरीची जी घरं आहेत त्या खापरीच्या घरांच्यात असे साप कुठेही येऊन अगदी सुक्या जाग्यावर थांबतात, विश्रांती घेतात आणि अचानक साफसफाई करताना हे आमच्या घरी निदर्शनाला आलेला हा साप आहे। तर अगदी या पावसाळ्याच्या दिवसात कुठेही साप येऊन थांबतात आणि असं सुक्या जागी आपलं वास्तव्य करतात। तर काळजीपूर्वक या गणपतीच्या महोत्सवावर साफसफाई करताना प्रत्येकानं बारीक लक्ष देऊन अगदी सांभाळून गणपतीसाठी फुलं गोळा करताना पण खूप काळजी घ्यायला पाहिजे। अगदी जे आपण जास्वंदीची फुलं गोळा करतो तर काय हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे। अलीकडे आता गणपतीचा सण जवळ यायला लागला आहे आणि गणपतीला अशी जास्वंदीची फुलं वाहिली जातात। तर सर्वांनी काळजी घ्यायची आहे की अगदी आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात असे साप बघा, अशा पद्धतीचे साप काय होतात त्या जास्वंदीच्या झाडावर असतात, हे बघा। तर अगदी काळजीपूर्वक फुलं वगैरे काढताना ती काळजीपूर्वक काढावी, लक्ष देऊन काढावी, यासाठीच हा व्हिडिओ तयार केलेला आहे। कृपया प्रत्येकानं काळजी घ्यावी फुलं काढत असताना झाडावरची, यासाठी एक इशारा असावा किंवा एक समज असावी याच्यासाठी हा व्हिडिओ हे केलेला आहे, आपण तयार केलेला आहे। इतरांनाही पाठवा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।